इकॉनॉमिक्समध्ये मार्क घ्यायचे असेल तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीला खूप जास्त महत्त्व आहे. त्याचं एक उदाहरण तुम्हाला त्या प्रश्नामार्फत दिसेल. प्रश्न काय बघा, पतचलन निर्मिती, त्याचा आपण पतनिर्मिती म्हणतो, ही कोणामार्फत केली जाते असा प्रश्न आहे. आणि मग खाली ऑप्शन आहे फक्त आरबीआय व भारत सरकार, फक्त व्यापारी बँका, आरबीआय व व्यापारी बँका. असा प्रश्न आणि असे पर्याय बघितल्यानंतर अजून कन्फ्युजन वाढतं. कन्सेप्ट क्लिअर नसेल तर. आता याच्यातही पुन्हा अजून एक गफलत काय होऊ शकते, कीवर्ड नीट न वाचणं. आपण घाई गडबड तिथं चलन निर्मिती कोणामार्फत केली जाते असं वाचलं तर मग एकतर पहिलं ऑप्शन तुम्ही निवडाल, नाही तर काही जणांना हे माहिती की चलन दोघंही निर्माण करतात म्हणून तिसरं ऑप्शन निर्माण होतात. लक्षात घ्या, इथं 3 वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. चलन निर्मिती ही एक वेगळी कन्सेप्ट आहे, पतचलन निर्मिती वेगळी, आणि पतचलन निर्मितीवर नियंत्रण ठेवणं हा अजून तिसरा पॉईंट येतो. आणि मग हे सगळं वेगवेगळं कोणामार्फत केलं हे जर माहीत नसेल तर कन्फ्युजन निर्माण होतं. आता इथं लक्षात घ्या, चलन हे आरबीआय मार्फत निर्माण केलं जातं, त्यातही नोटा, आणि कॉईन म्हणलं तर मग सरकार आलं. ठीक आहे, त्यामुळे चलन निर्मिती आरबीआय मार्फत केली जाते आणि त्या चलनाच्या आधारावर व्यापारी बँका काय करतात, पतचलन निर्मिती करतात. मग इथं कोणाचा रोल येतो, व्यापारी बँकांचा. आणि त्याच व्यापारी बँकांनी जी काही पतनिर्मिती केली आहे त्याच्यावर नियंत्रण कोण ठेवतं, आरबीआय, ज्याला आपण महागाई नियंत्रणाचं धोरण म्हणतो, आरबीआयचं मौद्रिक धोरण. सो अशा पद्धतीनं इथं काय विचारलंय, पतचलन निर्मिती विचारलं म्हणल्यानंतर आरबीआय आणि सरकारचा रोल येत नाही, इथं हाही पर्याय येत नाही. तर हे काय येतं, फक्त ऑप्शन व्यापारी बँका. सो दिस इज ऑल अबाउट बेस ऑफ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. आणि तुम्हाला हे परीक्षेत तिथं त्या प्रेशरमध्ये त्या एका तासाच्या सगळ्या वेळेमध्ये स्पीडमध्ये सांगता आलं पाहिजे, तरच अशा लेवलचे क्वेश्चन सॉल्व्ह होतात आणि आपल्याला मार्क मिळतो. अदरवाईज कन्सेप्टचा बेस वीक असेल तर एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला आणि एक वर्ष गेले, लक्षात ठेवा. अजूनही संधी गेलेली नाही. कन्सेप्टवर नीट फोकस करा आपल्याला येणाऱ्या परीक्षेत स्पर्धेत टिकायचं असेल तर. थँक्यू.